जावली तालुक्यातील माते खुर्द गावात बिबट्याची दहशत, घेतला 2 गायींचा बळी, परिसरात भीतीचे वातावरण. परिसरात वनविभागाने पिंजरा लावावा, स्थानिकांची मागणी. माते खुर्द गावचे रहिवासी सुभाष हरिभाऊ दळवी यांच्या 2 गायींच्या रविवार डिसेंबर 22 रोजी बिबट्याने बळी घेतल्याची भीषण आणि दुर्दैवी घटना माते खुर्द गावच्या डोंगर भागात घडली. प्रत्यक्ष घटनास्थळी मृत गायींची पाहणी दरम्यान अत्यंत हृदयद्रावक परिस्थिती या ठिकाणी पाहण्यास मिळाली. बिबट्याने या गायींवर हल्ला करून इतरत्र फरफटत नेण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे. या ठिकाणच्या आजूबाजूला मृत गायीचे अवशेष आढळून आले आहेत. माते खुर्द गावातील रामचंद्र आनंदा दळवी यांची शेळीही काही दिवसांपूर्वीच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहे. त्यामुळे माते खुर्द गावच्या परिसरात बिबट्यांचे हल्ले करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. आतापर्यंत जावली तालुक्यातील बऱ्याच पाळीव जनावरांचा त्यांनी फडशा पाडला असण्याची शक्यता आहे. माते खुर्द गावच्या वनक्षेत्रात तसेच शिवारात बिनदिक्कतपणे बिबट्या वावरत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माते खुर्द व कैलासवासी अण्णासाहेब पाटील माध्यमिक विद्यालय माते बुद्रुक या शाळांमध्ये माते खुर्द मुरा या ठिकाणचे शालेय विद्यार्थी याच डोंगर भागातून दररोज ज्ञानार्जनासाठी ये जा करीत असतात. त्यामुळे या लहान शाळकरी मुलांमध्ये, त्यांच्या पालकांमध्ये तसेच माते खुर्द ग्रामस्थांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी मानवी वस्तीमध्ये बिबट्या एका महिलेला दिसला असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. भविष्यात मानवी वस्तीसह शेतात जाणारी माणसे, घरी बांधलेली पाळीव जनावरे यांना बिबट्याने लक्ष करू नये म्हणून माते खुर्द परिसरात वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी माते खुर्द ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी केली आहे. न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी संजय वांगरे, माते खुर्द, तालुका जावली.